तर सप्तशृंगी मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर आज बंद असणारे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर धबधबे, किल्ले, पर्यटन स्थळं या ठिकाणी सुद्धा आता बंदी असणार आहे। बंदीच्या आदेशाचं पालन करा असं आवाहन सुद्धा सातत्याने केलं जात आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागांची पाहणी केली आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरामध्ये आज ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिलेला आहे। 300 मिलीमीटर पाऊस होईल असा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते, सावधानता बाळगली जाते। ब्रह्मगिरी परिसरातील मेंढघर जिल्ह्यातल्या किल्ल्यावरील वाडीतील नागरिकांचं स्थलांतर सध्या सुरू आहे। जवळपास 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी आहे। आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट नाशिकमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आणि योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण जाणार आहोत सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, 300 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो, अतिशय महत्त्वाची ही बाब आहे आणि या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काय नेमकी खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते? आपल्याला सांगितलेलं होतं की नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवलेली होती आणि त्यानंतर सगळं प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या देखील इगतपुरी असेल त्याबरोबर त्र्यंबकेश्वर या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली होती। आज मी आता त्र्यंबकेश्वरमध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर आज त्र्यंबकेश्वर मंदिर बंद करण्यात आलेलं आहे आणि भाविकांना देखील याबाबत सूचना देखील जारी करण्यात आलेली आहे की बाहेरगावावरून अनेक नागरिक जे आहे भाविक आहेत ते त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात। मात्र आज मंदिर खरं तर बंद असणार आहे, यामुळे त्र्यंबकमध्ये येऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। खरं तर हा संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी नेहमी पाऊस पडत असतो, त्र्यंबक परिसरामध्ये पाऊस पडत असतो। मात्र यावेळेची परिस्थिती वेगळी आहे। हवामान खात्याने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, यामुळे संपूर्ण प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। प्रत्यक्षात आता जर बघितलं तर रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणात त्र्यंबकमध्ये पाऊस झालेला आहे। आत्ता देखील पावसाची संततधार सुरू आहे। आज देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे। यामुळे प्रशासनाने जे पर्यटन स्थळं जे आहेत जे त्र्यंबक परिसरामध्ये आहे संपूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर रस्त्यावरती देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना इथे मंदिर परिसरामध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। यामुळे आता जर बघितलं तर आज देखील अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे। यामुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये आता पर्यटनासाठी आणि त्याचबरोबर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलेला आहे। अगदी सागर, असेच आमच्यासोबत जोडलेले राहत आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। ते रामकुंड परिसरामध्ये आहे। योगेश, काय सध्या तिथली दृश्य दिसत आहे तुम्हाला आणि कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते? काय यंत्रणाकडून सातत्यानं नागरिकांना सांगितलं जाते? आपण जर बघितलं तर कालपासून 5 तालुक्यांमध्ये हा अलर्ट जो होता तो जारी करण्यात आला होता। ढगफुटीचा जो काही एपी सेंटर आहे तो या 5 तालुक्यांमध्ये असेल असं सांगण्यात आलं होतं। त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये तो एपी सेंटर आपल्याला पाहायला मिळाला नाही, मात्र तो तुलनेमध्ये नाशिक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं रामकुंड परिसरामध्ये थोडा पूर सदृश्य परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। खरं म्हणजे गंगापूर धरणातून कुठलंही पाणी सोडण्यात आलेलं नाही, मात्र आजूबाजूच्या परिसरातून जो काही पाऊस सुरू आहे त्यामुळे आपल्याला पूर सदृश्य परिस्थिती ही रामकुंडामध्ये या ठिकाणी दिसून येते। खरं तर आज जर आपण बघितलं तर 300 ते 400 मिलीमीटर पाऊस होईल रात्रीतून अशी एक आशंका जी होती किंवा भाकीत होतं ते हवामान विभागाने वर्तवलं होतं। मात्र नाशिक आपण जर त्र्यंबकेश्वर मध्ये बघितलं तर धरण क्षेत्रामध्ये 40 मिलीमीटर पेक्षा कुठेही पाऊस झालेला नाही, उलट जास्त पाऊस आणि नाशिक शहरात 60 मिलीमीटर इतका नोंदवला गेलेला आहे। त्यामुळे आपण जर आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर एपी सेंटर हे सध्या तरी नाशिक शहर आहे
असं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळेच रामकुंड परिसरात आपल्याला थोडासा पूर हा पाहायला मिळतो आहे. एकूण जर ढगफुटी सदृश्य परिस्थिती मात्र सध्या तरी अजून कुठेही पाहायला मिळालेली नाही. अलर्ट जरी जारी करण्यात आलेला असला, सतर्कता ही सगळीकडे असली तरीही ती परिस्थिती आपल्याला अद्यापपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळालेली नाही. अगदी धन्यवाद योगेश आणि सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि अशीच तिथल्या परिस्थितीवर आपण नजर ठेवून राहा. धन्यवाद. तर नाशिकमधले अपडेट्स आपण घेतलेले आहेत. आमचे प्रतिनिधी योगेश आणि सागर यांनी आपल्याला तिथला आढावा घेऊन त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे नाशिककरांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा आम्ही करतोय. जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश से गोरखपुर से हूँ और दर्शन करने आया था भगवान का, लेकिन दर्शन हो नहीं रहा है. सुबह मतलब रात में 12 बजे आया तो बताया गया मुझे कि सुबह आरती के बाद 9 बजे तक मंदिर चालू रहेगा. अभी यहाँ पे आने पर पता चल रहा है कि मंदिर नहीं खुलेगा, बंद रहेगा. हम लोगों ने बोला है कि दूर से ही दर्शन करा दो बस, लेकिन मंदिर नहीं खुले. शिरडी साईं बाबा से हम लोग होके आए यहाँ पे, वहाँ से फिर माता का दर्शन किए. वहाँ पे भी अलर्ट हो गया कि 2 दिन बंद रहेगा, तो हम लोग को पता चल गया. दर्शन करके हम लोग चले आए लोग. हम लोग को यहाँ का कुछ पता नहीं था, इसलिए हम लोग सुबह उठे हैं लोग 4 बजे. बोले थे लोग कि 9 बजे तक दर्शन होगा, पहला आरती होगा, उसके बाद से मंदिर बंद होगा. तो फिर बोले लोग आए हैं लोग 4 बजे, इसलिए जल्दी जल्दी हम लोग नहा धोवा के आए लोग पूजा पाठ के लिए. तो करने की कोशिश की बट वो बोले कि अभी खुलेगा कुछ नहीं होगा, तुम लोग जाओ. अभी आपको बाहर से ही दर्शन करके निकलना पड़ता है. हाँ, बाहर से ही करके निकलना पड़ता बस शिखर दर्शन करके हम लोग निकल गए लोग. किए हैं भगवान का. वो मन में यही श्रद्धा है कि भगवान हम लोग का सारे मनोकामना पूरा करेंगे. शिखर का दर्शन हो गया है, बस यही हम लोग का हार्दिक इच्छा थी कि दर्शन अच्छे से हो जाएगा. लेकिन हम लोग का भोलेनाथ ने नहीं, मतलब मेरी बात नहीं सुना. जो भी हुआ उनके मर्जी से सब कुछ चलने वाला है. अब क्या किया जाएगा उसके लिए. आप कल रात को यहाँ से कब पहुँचे थे? अभी आपका क्या? हम लोग यहाँ पे पहुँचे 12 बजे पहुँचे. जब होटल में लिए, होटल वाले ने बोला कि हम चाय पिए. उसके बाद से होटल वाले बोला कि सुबह आरती होगा, मतलब आरती के समय 9 बजे तक खुलेगा. उसके बाद 9 बजे तक हम लोग जल्दी नहाकर धोआकर अपने सुबह 5 बजे 4:30 बजे से लाइन में लग गए. लेकिन लाइन भी लगा नहीं, बस 5-6 लोग ही थे लोग. उसके बाद मंदिर प्रशासन से भी रिक्वेस्ट किया, बोला कि भाई हम लोग को दर्शन दे दीजिए. लेकिन उन्होंने बोला कि नहीं, कोई ऐसा कुछ नहीं होगा.